आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच रचला गेल्याचा मोठा दावा यावेळेस भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय। तसंच एसआयटी मध्ये वालुकाकाचे चालूबाबा सामील झालेत असं म्हणत धस वाल्मिक कराडवर निशाणा साधतायत। यावेळेस सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मोठा दावा इथं केलेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्याचा कट हा एप्रिलमध्येच रचण्यात आला होता असंही त्यांनी म्हटलेले। यासोबतच जी एसआयटी स्थापन झालेली आहे त्या एसआयटी मध्ये सुद्धा जी माणसं नेमण्यात आलेली आहे ती त्यांच्याच बाजूची आहेत, वाल्मिक कराडच्याच बाजूची आहे असा सुद्धा दावा त्यांनी करण्यात केलेला आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून संपूर्ण राज्याचं राजकारण हे ढवळून निघालेलं आहे। सुरेश धस हे वारंवार आरोप करताना आता पुन्हा एकदा त्यांनी हे गंभीर दावे केलेत। तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो बरं का, पण ज्यांचे यांचे कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठं दिसेल फक्त कळवा। वालू काका येथे आला, 100 अकाउंट सापडलेत वालू बाबाचे, 100 अकाउंट सापडलेत। 50 अकाउंटच्या पुढं ईडी कडे चौकशी जाती। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडी कडे जाऊ द्या, एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो।